आता पाहूया टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। केंद्राकडून शेतकऱ्यांना 6,000च्या ऐवजी आता 9,000 मिळणार। पीक विम्याची व्याप्ती वाढवण्यात येणार। चिपळूणमधील उड्डाणपूल आता नवीन डिझाईननुसार बनणार। नव्या डिझाईननुसार उड्डाणपुलाचं काम केलं जाणार। नागपूरसह अमरावती आणि बुलढाणा जिल्ह्यामध्ये संत्रा प्रक्रिया केंद्र सुरू होणार। सहकार आणि पणन विभागाकडून 40 कोटींचा निधी मंजूर। नाशिकमध्ये नायलॉन मांजा वापरल्यास थेट तडीपारीची कारवाई। पोलीस आयुक्त कर्णिक यांचे आदेश। नायलॉन मांजाची निर्मिती, खरेदी आणि विक्रीवर बंदी। छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये कोरोनाचे 4 रुग्ण आढळले। महानगरपालिकेचा आरोग्य विभाग अलर्ट मोडवर। मुंबई मंडळातील विजेत्यांकडून 593 घरं म्हाडाला परत। सोडतीमध्ये 700हून अधिक घरं रिक्त राहण्याची शक्यता। गिरणी कामगारांच्या गृहनिर्माणासाठी म्हाडाकडून ठाण्यातील 54 एकर भूखंड निश्चित। भूखंड मिळाल्यास म्हाडाला गिरणी कामगारांसाठी 19,000 घरांची निर्मिती करणं शक्य होणार। साताऱ्यामधल्या सार्वजनिक शौचालयामध्ये विद्रूप पुतळा ठेवल्याप्रकरणी पोलिसांकडून 4 जणांच्या विरोधात कारवाई। 3 साथीदारांसह एका महिलेनं कृत्य केल्याचं समोर। रत्नागिरीच्या चिपळूणमधील वाशिष्ठी नदीमधील प्रदूषणामुळे आरोग्याला धोका। नदीमध्ये कोंबड्यांचे टाको, अवशेषांचे खच साचल्यानं दुर्गंधी।